देश में एक चर्चा है, चढ़ावा जो हुआ उसकी चोरी की चर्चा है अभी देश में। क्या उसका कुछ असर आपके धंधे पर गिरा, भीड़ पर गिरा? पूरा 50% धंधा चौपट हो गया। उसके यात्री जो आते थे अब कम आ रहे हैं। जिस दिन से चोरी का मतलब डिटेल न्यूज में आई है, उस दिन से भीड़ कम होती जा रही, दिन प्रतिदिन भीड़ अयोध्या में कम हो रही है। सब मिले भगत हैं एक दूसरे से। ऐसे जमीन बेच दी है 5 लाख 5 करोड़ की, और मंदिर को 25 करोड़ की दे रहे हैं। जिन लोगों ने चोरी की है और वे जो थे वो पकड़े नहीं है। छोटी मोटी आदमी पकड़ गए हैं, बड़े पे कोई वो नहीं आ रहे। सध्या मी आहे अयोध्या नगरीमधील रामपथावर। हा जो मागचा रस्ता जातोय अगदी माझ्या समोर काही मीटर अंतरावर जे आहे तो मंदिराचा प्रवेशद्वार आहे, आणि मागचा जो रस्ता जातोय तो लता मंगेशकर चौकाकडे जातोय। आणि याकडे जर या रस्त्याकडे जर आपण पाहिलं तर हा रस्ता जो आहे हा फैजाबादकडे जातोय, फैजाबाद शहराकडे जातोय। अयोध्या नगरीचं दुसरं नाव जे होतं, आधीचं नाव ते सुद्धा फैजाबाद होतं। आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे जे आस्था रथ आहे त्या आस्था रथांचे आपण व्हिडिओ पाहू शकतो। हे आस्था रथ जे आहेत ते पूर्णपणे खाली चाललेले आहेत। कधी काळी या रस्त्यावर काहीच म्हणजे पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती, अक्षरशः लुटालुटी व्हायची। मात्र आज हा रस्ता जो आहे तो पूर्ण खाली पडलेला पाहायला मिळतोय। हा आस्था रथ बघा, हा आस्था रथ सुद्धा आधी पूर्ण फुल भरून जायचा। आता जर आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी जे छोटे ई रिक्षा होते त्या ई रिक्षांना या रामपथवर जे आहे ते येण्यासाठी मनाई केलेली आहे। कारण काय आहे की ही जी इलेक्ट्रिक बस आहे, अयोध्या नगर निगमची ही इलेक्ट्रिक बस आहे, त्यासोबत हे जे आस्था रथ आहेत, हे आस्था रथ असतील किंवा अधिकारी असतील, व्हीआयपी असतील, त्या व्हीआयपीच्या गाड्यांनाच फक्त या ठिकाणी जी आहे रामपथवर येण्यासाठी सूट दिलेली आहे। त्यामुळे जे ई रिक्षावाले आहेत त्यांच्यावर मोठा परिणाम, त्यांच्या रोजगारावर याचा मोठा परिणाम पडतोय। आधीच गर्दी जी आहे ती इथली कमी झालेली आहे। राम मंदिरातील जे चोरीचं प्रकरण आहे, दान चोरीचं, ते समोर आलेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये जर आपण पाहायला गेलं तर या ई रिक्षावाल्यांवर सुद्धा मोठं संकट कोसळलेलं आहे। या ठिकाणी आपण जर मागे पाहायला गेलं तर हे छोटे छोटे व्यावसायिक आहेत, यांना सुद्धा जे आहे ते महिन्याचं त्यांचं भाडं जे आहे ते भरावं लागतं। मात्र आज यांचं सुद्धा पोट भरण्याची सोय नाही आहे, कारण या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं तर पूर्णपणे या ठिकाणची गर्दी जी आहे ती कमी झालेली आहे। गर्दी कमी झाल्यामुळे रोजगार कसा मिळवायचा, घर कसं चालवायचं किंवा याचं भाडं कसं भरायचं याचा त्यांना प्रश्न पडलेला आहे। एकूणच या अयोध्या नगरीमधले सगळे पैलू आपण पाहणार आहोत। अयोध्यामधील जे दुकानदार आहेत ते सध्या माझ्यासोबत आहेत। या ठिकाणी राम मंदिराचं निर्माण झाल्यानंतर त्यांनी जे छोटी छोटी दुकाने त्यांची या ठिकाणी थाटलेली आहेत, आपण पाहू शकतो। भैया आपका नाम क्या है? राम जी चौहान। अच्छा, तो आप कब से यहाँ पे है? यहाँ करीबन 6 साल हमको। अच्छा। मंदिर तो नहीं बना तो उसके पहले आ गए थे। अच्छा अच्छा, तो जब मंदिर बना उसके बाद हालात क्या थे, जो भीड़ थी वो कैसी थी? वो भीड़, मंदिर बना था बहुत भीड़ थी, ज्यादा से ज्यादा भीड़ थी। अभी देश में एक चर्चा है, चढ़ावा जो हुआ उसकी चोरी की चर्चा है अभी देश में। क्या उसका कुछ असर आपके धंधे पर गिरा, भीड़ पर गिरा? पूरा 50% धंधा चौपट हो गया। उसके यात्री जो आते थे अब कम आ रहे हैं चोरी के कारण। पहले खूब आते थे, और जिन लोगों ने चोरी की है वे जो थे वो पकड़े नहीं हैं। छोटी मोटी आदमी पकड़ गए हैं, बड़े पे कोई वो नहीं आ रहे हैं। क्या लगता है इसमें जो बड़े होंगे वो पॉलिटिकल होंगे या न्यासा के होंगे, क्या लगता है? वो पॉलीगढ़ क्या है, उनको मिले भगत हैं सब, ज्यादातर सब मिले भगत हैं एक दूसरे से। ऐसे जमीन बेच दी है 5 लाख 5 करोड़ की, और मंदिर को 25 करोड़ की दे रहे हैं। ऐसा स्थिति हो रही है, बना बना के हाथ। अब इसमें हाथ किस किस का है वो पता नहीं है, इसीलिए वे नहीं पकड़ रहे। लेकिन आज अगर आपका देखा गया तो यहाँ का आपको कुछ भाड़ा वगैरह भरना पड़ता है? हाँ, भाड़ा है। तो फिर वो निकलेगा कैसे आगे चल के, अगर ये भीड़ कम होगी तो? पहले तो निकलता था, हाँ। अब कुछ दिन से भाड़ा नहीं निकल रहा है। अभी एक आस थी लोगों की, अयोध्या में अब भीड़ बढ़ रही है, लोगों को रोजगार मिलेगा, यहाँ के लोग नहीं, रोजगार के लिए बाहर बढ़िया, जाते बहुत हैं। बहुत रोजगार मिला है, अच्छा रोजगार मिला है। और ये चोरी कारण रोजगार थोड़ा अभी डाउन हो गया है। अब आगे क्या होगा पता नहीं, तो फिर आगे क्या पेट पानी का सवाल कैसा कोई है? पता नहीं आगे को क्या परमात्मा क्या करेंगे क्या नहीं होगा। या जनता बढ़ती है नहीं बढ़ती है वो उसका पता है। अभी अभी अगर आज अपन ने देखा तो भगवान श्री राम को हिंदू धर्म में एक आस्था का प्रतीक माना जाता है, मंदिर को भी आस्था का प्रतीक माना जाता है। पूरे विश्व में जो हिंदू लोग हैं वो इससे बड़ा उनका, कोई कोई नहीं। तो यहाँ पे अगर ऐसी बात हो रही है, आस्था से, लोगों की आस्था से खिलवाड़ हो रहा है, उसके बारे में क्या कहेंगे? उसके बारे में यही हो रहा है, उनको सजा मिले तो सही है, और सजा नहीं मिलती तो और ज्यादा चोरी बढ़ेगी और आदमी को विश्वास घट जाएगा। तर एकूणच या इथल्या व्यापाऱ्यांच्या प्रतिक्रिया आहेत। आणखी सुद्धा आपलं या व्यापाऱ्यांचं काय मत आहे, यांचं लोकमत काय आहे नेमकं, हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। इथे माझ्यासोबत एक छोटे व्यावसायिक सुद्धा आहेत, त्यांचे मदर डेअरीचं जे आहे या ठिकाणी विक्री करत आहेत।
ये जो चर्चा हुई देश भर में चोरी की जो जो चढ़ावा है उसकी चोरी की जो चर्चा हुई, उसके बाद में आपके जो धंधा है उस पर कुछ असर गिरा है या यहाँ की जो भीड़ है उस पर वहाँ अगर से असर गिरा? जिस दिन से चोरी का मतलब डिटेल न्यूज में आई है उस दिन से भीड़ कम होती जा रही, दिन प्रतिदिन भीड़ अयोध्या में कम हो रही है और थोड़ा बिक्री भी कम हो रही है। जैसे भीड़ होती थी तब लोग खाते थे और जब से भीड़ खत्म होती तब से बिक्री कम होने लगी। दिन का कितना मिलता है, यानी पहले जब भीड़ थी तब कितना मिलता था दिन का? पहले जब हम 7 साल पहले से काम करते तो 300-400 रुपये मिलता था। अब जब अयोध्या में राम मंदिर चालू हो गया तो 500-600, 700-800 रुपये बन जाते थे। अभी घर में कितने सदस्य हैं आपके? अभी घर में हम 5 लोग हैं सदस्य। अभी कितना मिल रहा है रोज का? अभी हमको यहाँ 500-600 रुपये मिल रहा है। फिर चलता 500 अगर अपन ने पकड़ ले तो तुम्हारे 10-15 हजार हो रहे हाँ, महीने के। 15-16 तो हज़ार इसमें महीने का। इसमें हो रहा घर का कुछ? हाँ, घर का खर्च निकल जाता है और अपना भी खर्चा चलता है थोड़ा बहुत। आम्ही सध्या आहे अयोध्यातील प्रभू श्रीरामांच्या जन्मभूमीचं जे प्रवेशद्वार आहे, मंदिराचं जे प्रवेशद्वार आहे त्या मुख्य प्रवेशद्वारावर आहे आणि जर आपण माझ्या मागे पाहिलं, माझ्या उजव्या हातावर जे आहे ते देणगी काउंटर आहे. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी देणगी काउंटर जे आहेत ते पूर्णपणे ओस पडलेले आहेत. जेव्हापासून या प्रकरणाची देशभरामध्ये चर्चा सुरू झाली तेव्हापासून अयोध्या येथील जी गर्दी आहे ती पूर्णपणे कमी झालेली आहे. या गर्दीचा फटका जो आहे तो मंदिराला तर बसलेला आहेच, मंदिराच्या देणगीला सुद्धा बसलेला आहे. मात्र इथे जे व्यापारी आहेत, छोटे छोटे उद्योजक आहेत किंवा जे बाहेर राज्यात व्यापार करण्यासाठी गेले होते, रोजगारासाठी गेले होते, ते जे वापस आले होते राम मंदिरातील गर्दी वाढल्यामुळे त्यांना सुद्धा बसलेला आहे. लाखो कुटुंबांना हा फटका जो आहे तो बसलेला आहे. आणि ही जी चोरी होती ही मंदिरातीलच जे पैशाची काउंटिंग करणारे कर्मचारी होते, अधिकारी होते, त्यांनी केलेली होती. मात्र आता जनतेचं असं म्हणणं आहे की यातील जे मुख्य आरोपी आहेत, आता तुम्ही लहान चोरांना पकडलेला आहे, मात्र मोठ्या चोरांना तुम्ही केव्हा पकडणार आहात, त्यांच्यापर्यंत केव्हा पोहोचणार आहात? आता या चोरी प्रकरणामध्ये आपल्याकडे एक मोठी अपडेट आलेली आहे. यावर एक जी आहे ती चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे. मात्र जी सर्च कमिटी होती त्या सर्च कमिटीची शनिवारी दिल्लीमध्ये एक महत्वाची बैठक पार पडलेली होती. त्यामध्ये न्यासाचे सुद्धा काही अधिकारी होते आणि सर्वानुमते एक असा निर्णय झाला की आता अयोध्या येथील राम मंदिर जे न्यास आहे त्यावर एक मुख्य प्रशासक नेमण्यात येणार आहे, सीईओ नेमण्यात येणार आहे. आता नेमकं हे सीईओचं काम काय असेल तर आता हे जे प्रकरण घडलेलं आहे या प्रकरणामध्ये सर्वात महत्वाचा दुवा जर आपण मानला तर जी सेकंड शिफ्ट होती 9 ते 6 ची, त्या सेकंड शिफ्ट मध्ये हा गुन्हा घडलेला आहे. काही आरोपी जे होते त्यांच्या कपड्यामध्ये मंदिरातच काउंटिंग करणारे जे अधिकारी होते, जे आरोपी होते त्यांच्याच कपड्यामध्ये जवळपास 2.5 लाखाची जी आहे ती रक्कम सापडलेली होती आणि याचमुळे संपूर्ण देशभरात या प्रकरणाची चर्चा झाली. ज्या दिवशी ही रक्कम सापडली त्याच्या 40 दिवसांपूर्वी जवळपास आपण पाहायला गेलं तर 70 वेळा या ठिकाणी चोरी झालेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर जी आहे ते सध्या अयोध्यामध्ये जे अधिकारी आहेत, जे मंत्री आहेत त्यांचं आवागमन या ठिकाणी वाढलेलं आहे. उच्चस्तरीय बैठका ज्या आहेत त्या या ठिकाणी सुरू आहेत. आपण पाहू शकतो सध्या हे जे दृश्य आहेत या ठिकाणी पूर्णपणे गर्दी कमी झालेली आहे. काही महिन्यांआधी एक विषय असा होता की या ठिकाणी आपल्याला पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती, रामपथवर चालायला जागा नव्हती. मात्र आज जर आपण पाहिलं तर रामपथ जो आहे तो पूर्णपणे कोरडा पडलेला आहे. जे आस्था रथ होते, ज्या ई व्हेकल्स होत्या त्या सुद्धा त्यामध्ये सुद्धा आपल्याला गर्दी पाहायला मिळत नाहीये. आता या ठिकाणी जे सीईओ नेमले जाणार आहेत ते सीईओ कसे असणार आहेत किंवा ते कसे असावे यासाठी जी पात्रता आहे ती महत्वाची. यामधली महत्वाची पात्रता म्हणजे ही आहे की ते सीईओ हिंदू असावेत, आर्थिक विषय आणि प्रशासकीय कामात त्यांनी जवळपास 20 वर्षे सेवा दिलेली असावी, ते रिटायर असले तरी चालतील किंवा कार्यरत असले तरी चालतील, मात्र त्यांचा 20 वर्षांचा अनुभव असावा अशी एक महत्वाची माहिती जी आहे ती आपल्या हाती आलेली आहे. मात्र आज जर आपण पाहायला गेलं तर त्यांच्यावर एक खूप मोठी जबाबदारी या ठिकाणी देण्यात येणार आहे. त्यांना अयोध्या या ठिकाणीच निवासी राहावं लागणार आहे. त्यांना या ठिकाणी जे आहे ते एक निवासस्थान सुद्धा प्रदान करण्यात येईल, त्यासोबत एक वाहन सुद्धा त्यांना प्रदान करण्यात येईल. एकूणच जर पाहिलं तर इथला जो डोलारा आहे हा खूप मोठा वेगवेगळे विभाग आहेत, देणगी विभाग आहे, बांधकाम विभाग आहे, मंदिर विभाग आहे. त्यानंतर या ठिकाणी जी काही विकास कामं होणार आहेत या सर्वांमध्ये समन्वय साधण्याचं काम या ठिकाणी जे भाविक येत आहेत त्यांना सुद्धा कुठली हे होणार नाही, त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सुद्धा जी राहील ती या सीईओवर राहणार आहे. त्यामुळे हा खूप महत्वाचा विषय असणार आहे. आता जवळपास एक लिंक जी आहे, ईमेलची लिंक ती सर्वांपर्यंत पोहोचली जाईल. त्या ईमेलवरच जे पात्र असतील पदवीधर सुद्धा ते असावेत असं सुद्धा त्यात सांगण्यात आलेलं आहे नियमांमध्ये. जर जे पात्र अधिकारी असतील, रिटायर्ड अधिकारी असतील, त्यांनी त्या लिंकवर क्लिक करून 18 तारखेपर्यंत जो आहे तो निर्णय घ्यायचा आहे. त्यानंतर समिती सर्व जे आलेले अर्ज आहेत त्यांच्या मुलाखती घेईल. त्यानंतर सर्वानुमते जवळपास 5 ते 7 जण आहेत त्या समितीमध्ये, त्या सर्वानुमते तो निर्णय होणार आहे आणि त्यापैकी एका अधिकाऱ्याला जे आहे ते या ठिकाणी नियुक्त केलं जाणार आहे. कॅमेरा पर्सन संकेत ठाकूर सह मी अवकाश बोरसे, लोकमत.com, अयोध्या.